नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मनमाड परिसरातील वंजारवाडी भागात यंदा मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड करण्यात आली होती। दसरा दिवाळीच्या बाजारपेठेत झेंडू फुलांना चांगला दर मिळेल अशा अपेक्षा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना होत्या। मात्र परतीच्या पावसाने हे सारं गणित बिघडवल्याचं पाहायला मिळतंय। सततच्या पावसामुळे शेतातील झेंडूची फुलं जमिनीवरच आडवी झालीत, त्यावर काळपटपणा येतोय। अनेक फुलं सडून पडू लागले। पावसामुळे फुलांचा दर्जा घसरल्यानं व्यापारी देखील झेंडू खरेदीसाठी पुढे येत नाहीत। शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली फुलं आता कवडीमोल भावानं विकावी लागणार अशी वेळ आली। उत्पादन खर्चही निघणं कठीण झाल्यानं शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं। आम्ही कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून झेंडूची फुलांची लागवड करतोय, पण चालू वर्षी इतका खर्च होतो की 35 ते 40 हजार रुपये खर्च केलेला असतो। पण चालू वर्षी परतीच्या पावसाने त्याच्या आधी झालेल्या पावसाने इतकं नुकसान केले। आधीच्या पावसामुळे फुलधारणा कमी झाली। आता इकून तिकून जे अपेक्षित होतं ते आलं, ते परतीच्या पावसाने घालवलेले। एवढं करून आहे ते फुलं तोडण्यासाठी जर बिलगलं तर व्यापाऱ्यांना फोन केला तर व्यापारी म्हणतात त्या फुले वल्ली आम्हाला घ्यायची नाही सध्या। या फुलांचा करावं काही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आता सध्या तरी। याची भरपाई नाही। त्यातली त्यात याचं कुठलाही पंचनामा होत नाही, कुठली भरपाई की भेटत नाही। त्याच्यामुळे असं झालेलं ही शेती फुलशेती बंद करावी काय असे झालेले। झेंडूची फुलं दसरा दिवाळी सजावटीसाठी पूजा अर्चेसाठी मोठ्या प्रमाणावर लागतात। या हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा अशा अपेक्षा असते। मात्र निसर्गाच्या लहरीपणानं शेतकऱ्यांचे स्वप्न चुरडलंय। यंदाचा सण गोड न ठरता झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कडू ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक।